राजा, आज काय लवकर उठला काय बाबा? तुझं तर 10 वाजल्याशिवाय दिवस नाही निघत, डोळे नाही उघडत. काय बोलते शांती? अगं ते राजे लोक आहे, आपण लवकर लोक आहे, आपण लवकर उठायचं 5 वाजता. ते कशा उठतील लवकर? ते तर 10 वाजता उठणार आहे ना. नाही नाही आई, जरा ना रानाचा कडाकाठा निर्माण करायचे होते म्हणून उठलो, पण रवीची अजून आंघोळच नाही झाली. कवाचा नानीतच बसलेला आई. नाही नाही दादा, झालं माझं, आलोच नाही बाई. ही राधा विकाबाचे कपडे धुवून राहिली. 8 दिवसाचे तर नाही सासून ठेवले, काय माहिती अजून अर्धे निमित्त आंघोळ्या बाकीची. आई बघ ना, मी मोठी झाली, आता मी सायकल घेऊन पडत आहे नाही, बघ माझे पाय पडत आहे नाही. हा, आता माझी चिव मोठी झाली, आता तिची पाय पुरत आहे, तिला सायकल खेळता येते. चल चिव, माझे धुणं वाळायचे घालायचे झालं, चल घरात चल. नाही आई, मी नाही येत, मला सायकल खेळायची. मी सायकल घेऊन झालं का मग येणार तुझ्या आई, मी येते. चिवडे, मी घरात चालले, तू सायकल खेळायचं झालं का मग घरातच आहे. कुठं जाऊ नको, पटकन घरात ये, एक चक्कर मार आणि टपकन ये. मी तर तुला आहे ना चहा दूध गरम करून ठेवते, लवकर ये. हा मम्मी, मी येते तुझ्या आई. अगं राधे, हे राधा, किती वेळ लागून तुला? अगं आजचे निम्मे कपडे तर बिगर आंघोळीचेच पडलेले. हा, आज निम्म्याच्या आंघोळी नाही झाल्या, काय सासून ठेवले होते काय? अरे राधा धुणं धुरायली, तिला कशाला आवाज देऊ राहिली? लहान आहे ना घरात, शीतल तिला म्हणणार तिथे ना चहा आणून. हा ठीक आहे, त्या चहा नाही आणून देणार. काल लई झापलं ना मी तिला, मग त्या चहा नाही देणार. नाही दिलं तर नाही दिलं. खरं बोललं ना तसा खायला बी राग येतो. दिनचा टाच नाही तर उद्या दिन. काय गं, इतके वेळ काय करीत होती का? साऱ्या गावाचं धुणं धुत होती काय? हा, काय सारे 5-6 माणसाचे कपडे घायला 2 तास लागत होते काय? साऱ्या गावाचं धुणं धुवून राहिली. नाही आई, ती ना तिथं चिव खेळत होती, मग तिच्यावर लक्ष देता देताच मी ते धुणं वाळू घालीत होते, त्याच्यामुळं. अगं हा, तुम्हाला सांगताच राहिले मी. ते सुमनबाईचा भुऱ्या, ती कुत्री, ती मला तर बाहेर दिसली आणि तू पुरीला घरात का म्हणून आणलं? धरी ना ती. मी तिला फिरताना पाहिलं, ती आता मोकळी सोडून देऊ राहील ती कुत्री. नाही आई, ते तर कुत्री लई शांत आहे, ती कोणाला त्रास नाही देत, लई शांत आहे ती कुत्री. तू गप्प बस, अजून त्या कुत्रीला ओळखलंच नाही तू. त्या कुत्रीने आता साऱ्या रामायणाच्या साऱ्या कोंबड्या खाल्ल्या, मी माझ्या डोळ्याने पाहिलं. आणि तू म्हणून राहिली का लई शांत आहे ती कुत्री? आई, मी तुम्हाला चहा करून आणि ते बसा तुम्ही. एक लेकरू आहे, ते सांभाळायचं जीवावर येतं आमच्या. मी 4 लेकरं असे काम करून सांभाळले. आजी 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 आजी, काय झालं? या पुरीच्या तोंडाला बिंडाला लिव्हर पडलेलं. काय झालं जीव, काय झालं? आजी आजी, ते कुत्रीने मला पाडलं, मी पळाले नसते तर मला चावली जायची ती कुत्री. आणि इथं बस, रडू नको, मी आहे ना, तुझे बाबा येतं, मी आहे, रडू नको. आता त्या राजाचा बेत करीत आहे, तिचा बेतच करीत. तिला म्हणलं होतं पोरगी घरात हा, तर म्हणे ती कुत्रीला शांत आहे. बरं झालं ना पोरगी थोड्यावरून वाचली. हा, नवसाची पोरगी तिला बी आली बाहेर सोडून, आणि मलाच म्हणून राहिली ती कुत्रीला शांत आहे. अरे राधा, धाव लवकर जाऊन ये बाहेर, नाही तर थोड्या वेळाने अजून. नको बघ, रडू नको बघ, ते आता घरात नाही येणार. ती कुत्री आता घरात नाही येणार. गो बिली मारण्याची पोरगी. काही काही का म्हणून एवढ्या जोरात ओरडली, घाबरलो ना मी सगळे. नेमकं काय झालं? जरा डोळे वाचून त्या पोरीकडे पहा, त्या चिवकडे पहा, त्या कुत्रीने कशी हालत केली. हे राधाला मी घरात आले म्हणलं होतं, तिला घरात का म्हणून आणलं. म्हणे ती कुत्री काही नाही करीत आणि तिला शांत आहे. पाय, तिने चिवची काय हालत झाली. बरं झालं थोड्यावरून गेलं, त्या पोरीला चावलं नाही कुत्रं. अरे देवा, लागलं काय पोरीला? चावलं काय? अरे देवा, लागलं काय? दाखव बरं, दाखव चिव, कुठं चावलं? त्या कुत्रीने या डंगराच्या तोंडाला चावायचं ना, त्या डंगराच्या तोंडाला चावायला पाहिजे होतं. तिचं तोंड म्हणजे सारखं नाही कचरा डंगरीला सोडलं आणि लेकरालाच धरलं. शीतल, तू काही म्हणली का? काही म्हणली? नाही मी कुठं काय म्हणले? तुमचं नुसतं असं माझ्यावरती देऊनच राहतं, मी काही नाही म्हणले. मी म्हणत होते या राधेला, पोरग्यान तुम्हाला म्हणते ती कुत्री काय नाही करीत, ती कुत्री काय करीत नाही. मला माहिती ना ती सुमनबाई देते ती कुत्री मोकळी सोडून दुसऱ्यासाठी. आता बघा, आई बरोबर बोलू राहिली. मी काय करतो आता? जातो ते सुमनबाईकडं आणि तिचा बेतच पाहतो. कितका वेळा सांगितलं आईने, पण तिने काय कुत्री बांधली नाही. आज चिवच्या जीवावर बेतला असतं, मग जातो तिचा चांगला बेत पाहतो. राजा तू थांब, मी जाते. बाया माणसाने बोललेलं बरं, माणसाने नाही बोलू बायांना. जाते 2 तिच्या आलं चांगल्याने बाहेर कानाखाली वाजते, म्हणजे ती सुधी बरी. सुमनबाई हाय का ग घरात? काय बाई, सकाळी हिला काही नसतं, लोकांच्या घरी दारच टिपायची सवय काय माहिती. काय झालं बाई? सकाळी आली माझ्या दारात. काय आग लागली काय घरात तुझ्या? माझ्या घरात आग नाही लागली, पण तुझ्या घरात आग लावायला लागली. माझ्या घरात कोण आग लावशील तू? ती कुत्री म्हणजे तुझी कुत्री. तिने ना आज माझ्या नातीला चावायला धावली होती. तुला किती वेळा सांगितलं बांधून ठेव तिला? काय आमच्यासाठी पाळली का तू? आमच्या उपकाराला पाळली? हे बघ शांताबाई, आता उरकू नको तू. माझी कुत्री घरातच आहे. तू उगाच ना बॉम्ब मारू नको माझ्या कुत्रीच्या नावाने, नाहीतरी ना तुला माझ्या कुत्रीचं दुःखच आलेलं राहतं. मी पण पाहिजे तुझी कुत्री बाहेरच असती, लोकांची लेकरं फिरत राहते बाहेर. उगाच ना रिटून बोलू नको, तुझी कुत्री बाहेरच राहते. नाही, ती कुत्री राहते बाहेर, पण ती कुत्री लई शांत आहे. ती कुत्री कोणालाच काही करीत नाही. लई शांत आहे ना? हा,
तर आहे ना ती कुत्री त्या पायाला बांधून ठेव, तो इथं नेऊन बांध तिला, अशी बाहेर ती फिरणार नाही. माझ्या नातीला चावली असती मग काय केलं असतं, तिथं लागला माकलाशा मारायला, महिन्यात पळेल नसती ना तर त्या कुत्रीने ना तिची लोचक तोडली असती. लय शहाणपण नको करू आणि लय करू सुमनबाईची बाजू नको घेऊ. शांती तू उगाच माझ्या कुत्रीवर काही पण आणू नको घेऊ हा, तुला आधी सांगून ठेवू राहिली मी. अगं काय आणू घेऊ, आताच माझ्या समोरून गेली तर तिने धुमाधूम धुमाको माजला मातावला आणि तोंड राहिली, आणू नको घेऊ. आता कोणाला चवून येते काय माहिती. आई कुत्रीने 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 काय कुत्री आली कुत्री आली कुत्री कुत्री, हे काय झालं रे आता हा? अरे देवा हे काय झालं. आई मला त्या कुत्रीने चावलं. मी तुमच्याबरोबर येत होते, तुम्ही आले पुढे निघून, त्या कुत्रीने मला मध्येच गाठलं. तुम्ही इकडे यायच्या नादात ध्यानच नाही दिलं. त्या कुत्रीने मला लय रवंदळ घेतलं. हे बघ म्हणलं तुझ्या कुत्रीचं करतो तू हा, आणि ती माझ्या समोरून गेली आणि तू म्हणते माझी कुत्री घरात आहे. आणि तू तू कशाला आली होती घेत, लेकरं कुठे लेकरं सोनालताई पैसे राणी पैसे, मी तुमच्या संगच होते पण कुत्रीने मला मध्येच अडवलं. या डंगरीच्या जवळून गेली कुत्री, हिला नाही चावली आणि त्या ताईला रस्त्याला जाऊन चावली. आता शिकले काम करू करूच मरतो. ताई चला उठा दवाखान्यात चला, रडू नका. आता काही धरलंच कुत्री नाही मग काय, आम्ही पुढे आलो आणि ती कुत्री इथं निघली. तुम्हाला कसं काय माहिती धरलं काय माहिती. अगं तुम्ही आल्या पुढं माझी चप्पलचं गुंडी निघली म्हणून गुंडी बसवायला लागले. तुम्ही आल्या पुढं तेवढ्यात इथूनच आली वाटतं कुत्रीने धरलं तिने मला, रवंदळ घेतलं लोक युस्तवर. खरंच तिला लय कुत्रं चावलं तिला आहे ना दवाखान्यात घेऊन जा, मी पैसे देईन, जा घेऊन. एवढा खर्च होईल तेवढा मी देईन. खर्च नको देऊ दवाखान्यात नको नेऊ, काहीच नको करू, पण हात जोडून तुला सांगा ती कुत्री बांधून ठेव. आमच्या लेकरं बाहेर खेळा त्या शहाणं माणूस सहन करीत, लेकराला सहन नाही होत, एवढीच विनंती आहे तुला. आणि रिटून नको येत जाऊ माणसाला. चल गं राहता दवाखान्यात चल, शीतल धर तिला, चालता नाही येणार, चला तुम्ही पुढं. आता तोंड सोडून देऊन काही नाही होणार आहे. आता ना ते लटकलेलं तोंड नीट कर, डॉक्टर नाही तिथं, डॉक्टर आहे ना आल्यावर जाऊ आणि ना ते देतीन इंजेक्शन आणि आता आराम कर. आणि शीतल तू आहे ना चहा पाणी कर, तिला 4-2 दिवस आराम राहू दे. आता सोनी तू राणी मी ती जरशी का आराम करीन. मरणाचं कुत्र्याने तोडलं तिला, चालली बोंबलत लगेच मागं, तुमचं कामच नव्हतं माझ्या मागं बोंबलत यायचं. लेकरं कुठं आहे शीतल, लेकरं ते सोनूताई पैसे राणी त्यांच्या पैसे खेळू राहिले. ते चिवलाने आणलं इकडं, ते ताईची अशी हालत पाहून रडन नव्हती, त्याच्यामुळे त्यांना म्हणलं तिथंच घेऊन बसा दोन्ही बी लेकरं. बरं झालं, कोणाला काही झालं शीतल आहेच कामाला, कोणाला काही झालं शीतल आहेच कामाला, शीतलच काही रोग नाही येत. तू काही म्हणली का शीतल, काही बोलत होती तू. काय नाही मी काही नव्हतं म्हणत, म्हणलं लय चावलं कुत्रं ताईला हे म्हणत होते. आई दाजीचा फोन आला होता, जिजूचा फोन आला होता. जिजू म्हणत होते प्री वेडिंग शूटला जायचं आहे आणि उद्या ते तुम्हाला विचारायला येणार आहे. आणि बरोबर जाय तू पोरांना पाय, लगेच घाई मला सांगायला लागली, जाय आणि येऊ दे, येणार आहे तर येऊ दे, जाय म्हणून तुला काय तोंड लटकून बसली तू लगेच. बरं झालं, आता उद्या पाहुणे येणार आहे विचारायला, जावं प्री वेडिंग शूटला जायचं. जाऊ द्या, आता राहत्याला कुत्रं चावलेलं आहे म्हणता येईल का, राहत्याला कुत्रं चावलेलं आहे, शीतलला मदत करायला सोनाली लागन, नंतर जा म्हणून सांगता येईल. बरं झालं बाई. असं आहे का, जाऊ दे ना शीतल, तुला यावेळेस झालं तर झालं ताण, जाऊ दे ना. सोनालीला प्री वेडिंग शूटला हिचे नखरे चालले ना, त्यांना प्री वेडिंग शूटला जाऊन नाही द्यायचं. हिच्या याच्यावर आता पाणीच फिर येते मी, तर माझं नाव बी शीतल नाही. जाऊ दे, यावेळेस मलाच ताण होईल, पण आहे ना हिचे सारे प्लॅन फेल करते मी, नाही केले तर नावाची शीतल नाही. चढ जावं म्हणा लग्न बिग्न झाल्यावर फिरायला, मग काय